मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. जर तुम्ही लास्टवाला ब्लॉग बघितला असेल जिथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी गेलो होतो, तर त्या दिवशीच आपण तिकडून परत आल्यानंतर रायगडजवळ एक छोटंसं गाव आहे निजामपूर, तिथे आपण थांबलो आहे. रात्री थांबलो आम्ही, मस्त डिनर वगैरे केलं आणि टाईटली झोपून गेलो. आता सकाळी उठलो आहे, रेडी झालो आहे, अर्ली इन द मॉर्निंग 9च्या जवळपास झालं आहे. आता बाजूला इथे ब्रेकफास्ट करणार आणि आपला जो आज आपल्याला जिथे एक्सप्लोअर करायचं आहे कुंभे वॉटरफॉल, तिथे एक्सप्लोअर करायसाठी आम्ही थांबलो होतो. तर आजचं वातावरण ऑलरेडी खूप जास्त ढगाळ आहे, पूर्ण आकाशामध्ये ढग आहे आणि आताच हळूहळू थोडासा पाऊस सुरू झाला आहे. तर असं वाटत आहे की आज चिंब पावसामध्ये भिजणार आहे. कोई नाही, बट आजचा जो एक्सपिरियन्स असणार आहे, कारण की कुंभे वॉटरफॉल याच्या अगोदर मी कधी गेलो नाही आहे आणि तिथला जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आहे. म्हणजे जिथले पण मॅक्झिमम लोक तिथे जातात, तिथे एक पॉईंट तिथे जाऊन ड्रोन उडवतात. तो एक्सपिरियन्स आपण आज घेऊया. तर आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. तर हा जो कुंभे वॉटरफॉल आहे ना, हा रायगड किल्ला जो आहे त्या रायगड किल्ल्याच्या एकदम जवळच आहे. जर तुम्ही रायगड किल्ला कवर करता तर त्यासोबतच कुंभे वॉटरफॉल पण कवर करू शकता. तर आम्ही काल रात्री निजामपूरला थांबलो होतो, तिथून लेफ्ट घेऊन नंतर परत रायगडच्या दिशेने आलो आणि वरती डोंगरावर जावं लागतं कुंभे वॉटरफॉलसाठी. तर तिथे एक मध्ये एक टनल आहे, बोगदा आहे आणि तो टनल हा आहे जो तुम्ही बघत असेल, खूप लांब, जवळपास 500-600 मीटर आहे. आपण आपल्या डेस्टिनेशन कुंभे वॉटरफॉलवर पोहोचलो आहे आणि आपले जे मंडळी आहे खाली गेले. तुम्हाला जर तुम्ही माहीत असेल तर जे कंटिन्युअसली ट्रॅव्हल करत राहतात, मागच्या वर्षी मागच्या पावसाळ्यामध्ये एक मुंबईची कंटेंट क्रिएटर होती, ती या कुंभे वॉटरफॉलवरून पडली होती. इथे कसं एक पिनॅकल आहे वरती चढायसाठी आणि मोस्टली तो खूप फेमस स्पॉट आहे शूट्स वगैरे करायसाठी. तर तिथून ती पडली होती. पण आपण तिथे जाणार नाही. हा जिथून पाणी पडतो त्या पॉईंटला आहे, नंतर फिरून आपण परत जाणार. जिथून वॉटरफॉल सुरू होतो, पाणी पडत आहे, जिथे आपण आहे. आणि जे या कुंभे वॉटरफॉलचा जो फेमस पॉईंट आहे, जिथे तुम्हाला हे जे पिनॅकल दिसत आहे, ऑलमोस्ट लोक इथे असे जातात आणि इथून असे ड्रोन शॉट्स फोटोज वगैरे घेतात. तर आपण आता इथून समोर जाऊ आणि त्या पॉईंटवरून बघू की तिकडून असा हा वॉटरफॉल कसा दिसतो. म्हटलं होतं ना पावसाचं वातावरण, आणि पाऊस सुरू झालेला आहे. आमची जी बाकीची मंडळी आहे ते सर्व भागली आणि मी फक्त एकदम पावसामध्ये ओला होत आहे. पहिला पाऊस माझा जो याच्यामध्ये मी ओला होत आहे. कोकणातला पावसाची वेगळीच मजा आहे. जसं काही म्हणू शकता की हा जो पाऊस पडत आहे हळूहळू चालू झाला होता आणि एकदम आता कंटिन्युअसली पडत आहे जवळपास अर्ध्या तासापासून. आणि एकदम म्हणजे त्याचे जे ड्रॉपलेट्स आहेत ते हळूहळू खूप मोठे आहे. तर बाकीची आमची जी मंडळी आहे तर कारमध्येच बसून आहे, बाहेर आली नाही. तिकडून आता पुढे आम्हाला सरळ कुंभे वॉटरफॉलला जायचं आहे पायी. पण भारी मजा येत आहे. पहिल्यांदा मी 2025च्या पहिल्या पावसामध्ये ओला होता आणि खूप भारी मजा येत आहे. पावसाचं पाणी एकदम थंड गार. होय. कोकणातल्या पावसाची वेगळीच मजा. तिकडे बाजू आल्यानंतर कुंभे वॉटरफॉलच्या खाली आम्हाला जायचं होतं, म्हणजे त्या टोकाला जिथून मॅक्झिमम जे शॉट्स घेतात. पण पाऊस खूप जास्त झाला आहे, सो वी आर अवॉइडिंग खाली जायचं. बट मी तुम्हाला रस्ता दाखवते. तिकडून थोडं पुढे आल्यावर इकडून असं सरळ इकडे यायचं आणि ह्या इकडून असा रस्ता जायसाठी आहे, जो इकडून असा मागून हे इकडून असा खाली उतरतो. दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही ते जागा आहे, ही ते टोक आहे जिथे लोक उभे राहायसाठी जातात. आणि मागे जे मुलगी जी घसरून पडली ते इथून अशी पडली खाली. सो बेटर वी आर अवॉइडिंग. इथूनच आम्ही हा जो मोसम आहे इथून एन्जॉय करते. पाऊस खूप जोराचा झाला आहे आणि हे मस्त 2 वॉटरफॉल सुरू झालेले आहे, तर ते एन्जॉय करतो आहे. गप्पा गोष्टी सुरू आहे मस्त. आणि कोकणाचा पाऊस खरंच खूप खतरनाक आहे. म्हणजे
झटक्यामध्ये चालू होतो आणि झटक्यामध्ये एकदम रुद्र रूप धारण करतं, कारण की इतक्या जोराच्या विजा झाल्या आणि आम्ही बाहेर होतो. थोड्या वेळासाठी फाटली, मग नॉर्मल आता पाऊस थांबला आहे, आता काही वाटत नाही, तेवढ्या वेळामध्ये मी सुकून पण जाईल. थंडी वगैरे काही वाजत नाही, मस्त ह्या वातावरणाचा आनंद घेतोय. जिथे आम्ही साईडून जिथे बाजूने आलो होतो कुंभेचा समोरचा व्ह्यू बघण्यासाठी, आणि तो माझ्या समोर आहे व्ह्यू बघा. दिस व्ह्यू, बट या व्ह्यूला आता बाय बाय करायची गरज आली, कारण की आपले जे सोबत होते ते ऑलरेडी समोर गेले, वाट बघत असेल मे बी, म्हणून चला निघूया. आजचा हा जो क्षण होता ना, हा एकदम खतरनाक, एकदम चिंकलुंटी होता, बिकॉज हे एक्सपेक्ट नव्हतं केलं की इतका छान असा व्ह्यू बघायसाठी मिळेल. आणि खरंच जेव्हा आपण एक्सपेक्ट नाही करत ना, तेव्हा खूप जास्त सुंदर गोष्टी घडतात. जस्ट 12:30 झाले आणि रेस्ट ऑफ द डे बाकी आपल्याकडे परत एन्जॉय करायसाठी. तर परत आपण आता यानंतर कुठे जाते याचं अजून काही प्लॅन नाही झालं आहे, बट काही ना काही खरंच इंटरेस्टिंगच असेल. तो आपण वॉटरफॉल कवर केला, कुंभे, आणि कुंभे वॉटरफॉल केल्याच्यानंतर त्याच्यानंतर एक स्पॉट आहे मानगड किल्ला, तिथे आलो एक्सप्लोअर करायसाठी. सो आय विल बी द फर्स्ट यूट्यूबर मानगड किल्ला एक्सप्लोअर करायसाठी. तर या किल्ल्याबद्दल काही हिस्ट्री वगैरे माहीत नाही, फक्त रायगड किल्ल्याच्या एकदम शेजारीच आहे. तर हे जे आपले निवास साहेब आहे, यांचा ट्रेक काउंट वाढवायची खूप सवय आहे, ते आमचा ट्रेक काउंट वाढवायसाठी आलो आहे इथे आम्ही. हा किल्ला आम्ही पहिल्यांदा, कारण की ऑलरेडी तर काल खूप रायगड किल्ला चालून चालून पायाची पूर्ण हवा टाईट झाली आहे, राज्याभिषेक झालेला आहे. आणि तर हा किल्ला काही जास्त लांब नाही, फक्त जवळपास अर्धा तासाचाच ट्रेक आहे. तर म्हटलं चला करून टाकू, आपला पण ट्रेक काउंट वाढून जाईल. मानगड किल्ल्याची विशेषता तुम्हाला सांगतो म्हटलं तर इथे मागे जे लिहिलेलं आहे तेच तुम्हाला वाचून सांगतोय. रायगड किल्ला इथूनच काही अंतरावर आहे, जवळपास 5 ते 10 किलोमीटर. आणि या रायगड किल्ल्याच्या आजूबाजूला असे काही डोंगर पर्वत आहे, त्या डोंगर पर्वतांवर महाराजांनी किल्ले बांधले होते, जेणेकरून रायगडाला सुरक्षा मिळाली पाहिजे. तर त्याच्यापैकीच एक किल्ला म्हणजे हा मानगड. आणि टोटल महाराजांनी 111 किल्ले बांधले होते, त्याच्यापैकी पण हा एक किल्ला हा आहे मानगड. तर प्रत्येक जवळपास जितके पण डोंगर आहे आजूबाजूला, रायगडाच्या आजूबाजूला 7 डोंगर, त्या प्रत्येक एक किल्ल्यावर एक त्यांचा सैनिक राहत होता, मेन सैनिक, जो त्या किल्ल्याची रक्षण करत होता आणि रायगडावर पण हमला नाही झाला पाहिजे याची पण तो खात्री घेत होता. तर हे वैशिष्ट्य आहे या मानगड किल्ल्याचं. किल्ल्याच्या एकदम टॉपच्या ज्या पोझिशनला आहे तिथे पोचलो आहे, आणि इथून गाव दिसते. ॲक्च्युली दाखवतो, हे जे गाव आहे इथून आपली गाडी पार्क केली आणि इथून वरती आलो आहे. एकदम किल्ल्याच्या वरती आहे आणि आजूबाजूला पूर्ण पर्वत रांगा आहे, ते दाखवतो तुम्हाला. आणि इकडून असं पूर्ण असा प्लेन एरिया आहे. तर एक गोष्ट खूप आवडली या किल्ल्यावरची, की या किल्ल्यावर फोर्टिफिकेशनचं काम होत आहे. तर हा जो किल्ला आहे याला रिस्टोअर करत आहे, पूर्ण काम आहे. हे पण आता जे तुम्ही बांधकाम दिसत आहे, आत्ताचं नवीन बांधकाम आहे. आणि हे पण इथे दगडं वगैरे चुना वगैरे हे सर्व दिसला. तर आत्ता नवीन तटबांधणी चालू आहे या किल्ल्याची, तर खरंच छान वाटलं. आता यानंतर आपण अजून एखादी ठिकाणी जाणार आहे, कुठे जाणार आहे हे माहिती नाही आहे, खाली जाऊन डिसाईड करू. आता थोडी भूक लागली आहे, काही वेफर्स वगैरे आणले आहे, थोडी पेटपूजा करू, मग बघू पुढे काय करायचं. तर आम्ही आता गड उतरलो आणि गड उतरून डायरेक्ट आलो आम्ही आता लंच करायसाठी. आम्ही लंच करायसाठी कुठे आलो आहे, तिकडे थांबलो होतो हॉटेल सिद्धीमध्ये, जिथे काल रात्री सकाळचा फर्स्ट शॉट जो बघितला असेल तुम्ही, त्याच्याच बाजूला सकाळी ब्रेकफास्ट केला.
कोकण थाळी म्हणून हॉटेलचं नाव आहे आणि या हॉटेलचं जेवण मला खूप जास्त आवडलं कारण की ब्रेकफास्ट इथे केला होता. ब्रेकफास्ट मला जाम आवडला आणि आता आम्ही कोकणी फूड स्पेशली ऑर्डर केलं आहे ज्याच्यामध्ये प्रॉन्स आहे आणि कोंबडी वडे म्हणून इकडली डिश असते जे चिकनच्या भाजीसोबत पुरी जसं असते ना तसंच पुरी असते, फक्त डिफरंट काइंड्स ऑफ पीठ असते त्याला मिक्स करून ते पुरी बनवते. मला प्रॉन्स तर भारी आवडलेला आहे, प्रॉन्स तर भारी आवडलेला आहे मला. आणि टॉकिंग अबाउट कोंबडी वडे हा आपण पहिला घास घेऊया. हे पण छान आहे खरंच. जर तुम्ही येत आहे निजामपूरमध्ये हे हॉटेल आहे, रायगडला आहे तर निजामपूरमध्ये हॉटेल आहे कोकण थाळी म्हणून एकदम सिद्धी हॉटेलच्या बाजूला, तर नक्कीच इथे व्हिजिट करा. तुम्ही माझे ब्लॉग्स जर कंटिन्युअसली बघत असाल तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की माझ्या गावाचं नाव मनगाव आहे, तर मी त्याचे पण ब्लॉग्स भरपूर सारे बनवले आहे ऑलरेडी. बट त्याच मनगावबरोबर आज एक दुसरं मनगाव आपण एक्सप्लोअर करायसाठी आलो आहे. एक मनगाव तालुक्यामध्ये बेडगाव एक गाव आहे, ज्या बेडगावामध्ये सिक्रेट वॉटरफॉल आहे. म्हणजे जास्त लोकांना माहिती नाही बट आता थोडा फेमस झाला आहे तर भरपूर सारे लोक येतात. तर आम्ही लंच केल्यानंतर जस्ट अर्ध्या तासाच्या डिस्टन्सवर हा वॉटरफॉल आहे जिथे आपले जे बाकीचे दोघं जण आहे हे रजिस्ट्रेशन करत आहे आणि इकडे आपल्याला जायचं आहे वॉटरफॉलसाठी. तर बस आपण लगेच निघूया. ते जायचं आहे वॉटरफॉलला, त्याच्यासाठी आम्ही एक गाईड काका केले आहे. गाईड काकाचं नाव आहे भगवानजी, ज्यांचे आम्ही दर्शन घेतले आहे. तर गाईड काका या जागेबद्दल काही सांगाल का मला? जागाबद्दल म्हणजे काय सांगू, काय नाव आहे जागेचं? या जागेचं नाव म्हणजे इथे धरणाच्या शेजारी, म्हणजे ह्याला आम्ही धरण गुप्पा म्हणतो. हे धरण म्हणजे असं पहिला बांधलेलं हे धरण गुप्पा म्हणतं आणि मालकी आहे शिंदे भावकी. ओके. हे शिंदे भावकीच्या मालकीतून आपण चाललोय. ओके. पूर्ण तिथं जायचं आहे ते शिंदे भावकींची मालकीतून चाललोय वॉटरफॉल. ओके. तर जिथे आपण जातोय तिथे वॉटर स्पोर्ट्स पण करता येतात. आता आपण वॉटर स्पोर्ट्स करणार की नाही हे तर तिथे गेल्यावरच माहीत पडणार, बट करू. चूल आहे तर करूच. आणि इथे जाण्यासाठी तिकीटसुद्धा आहे. सो पर पर्सन यू हॅव टू गिव्ह 100 रुपीज इच. आणि वेगळी काही दुसरी ॲक्टिव्हिटी करायची असेल तर त्याच्यासाठी अजून काही वेगळे पैसे आहेत. पण आपण तर फक्त आणि फक्त जॅकेट घालून जंपच करू. आणि जिथे गाडी पार्क केली तिथून फक्त 10 मिनटाचा डिस्टन्स आहे, तर काही ट्रेक वेक नाही, काही नाही. मी तर चप्पल घालून फिरतोय. होय मस्त जागा आहे. रीच टू दिस सिक्रेट वॉटरफॉल आणि एकदम खतरनाक जागा आहे ही. सर्व लोक आले आहे आणि भरपूर सारी गर्दी आहे बिकॉज आज वीकेंड आहे. आणि इकडे सर्व लोक असं जॅकेट घालून पाण्यामध्ये उड्या मारत आहे खतरनाक. आणि मला असं होतं आहे की कधी जाऊन उडी मारतो कधी नाही असं वाटत आहे. बट माझ्यासोबत जे आले ते नाही म्हणत आहे, बट मी तर उडी तसं पण मारणारच आहे. जर तुम्हाला जॅकेट घालायचं असेल तर 200 रुपीज एक्स्ट्रा द्यावं लागतं, मीन्स पर पर्सन 300 रुपीज. तर आता आपण सर्वात अगोदर घेऊया जॅकेट आणि लवकरात लवकर मारू याच्यामध्ये उडी. होय फायनली जॅकेट घातलेलं आहे तुमच्या भावाने आणि आता जातोय उडी मारायसाठी. तिकडून असं वरती जावं लागतं. नाही पकडाल. चलो मित्रांनो, थोडी फाटत आहे बट करू. स्विमिंग आपल्याला येत नाही बट जॅकेट आहे तर काही टेन्शन नाही. चलो जम मार दे. अरे मार ना काय भागती इकडे बघ रे. एकदा जंप मारून आलो आहे, बाईक फुल फाटली. सरळ जेव्हा जंप मारतो ना सरळ एकदम पाण्याच्या खाली जातो आणि पाणी इथे खूप जास्त खोल आहे. म्हणजे असं सपोज जॅकेट विदाऊट राहिला ना मग तर बिलकुल खतम माणूस. जॅकेटचा थोडा विश्वास आहे म्हणून बरं वाटते. बट असं वाटतं की स्विमिंग इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग की माणसाला यायलाच पाहिजे, अदरवाईज तुम्ही गेले कामातून. बट खूप हिंमत लावून आपण परत एकदा जंप मारायचं ट्राय करू.
सांगायचं विसरलो होतं, हे जॅकेट आहे ना, या जॅकेटला प्रत्येक जॅकेटला जी शिटी पण आहे. जर तुम्ही मरत राहिले तर ही शिटी वाजवायची. जर तुमच्या वेळेस शिटी नाही वाजली तर तुमचा जर तुमची शिटी नाही वाजली तर तुमची खतम. बट खरंच खूप खतरनाक मजा आली. बिकॉज ज्या पण गोष्टीमध्ये ॲडव्हेंचर असते, ज्याच्यामध्ये खूप जास्त भीती वाटते ना, ते गोष्ट करायला वेगळीच मजा असते. आणि मला खूप जास्त भीती वाटत होती. कसं तरी मी अण्णावतेसोबत म्हणून उडी मारली, नाही तर माझ्याच्यानी नसतं झालं. बट आमच्यासोबत बाकीचे जे 2 होते कुस्ती खिलाडी, त्यांनी आय क्विट म्हटलं. दुसरे त्यांना तर स्विमिंगच नाही वाटते. चलो अभि वापस. ऑलरेडी पुण्याला निघायचा भरपूर वेळ झालेला आहे आपल्याला. बट मजा आला एकदम. बाप, सिक्रेट वॉटरफॉल म्हणून ही जागा आहे. खरंच या नक्की. सिक्रेट वॉटरफॉलमध्ये आंघोळ केल्यानंतर डायरेक्ट कॅमेरा बंदच झाला. मग डायरेक्ट तिकडून निघालो, चार्ज केला. त्यानंतर एका ठिकाणी चाय पितो आणि डायरेक्ट आता मुळशीमध्ये आलो, शिवसागर हॉटेलमध्ये डिनर करायसाठी. ही सेम प्लेस आहे जिथे मी अंदरबनला गेलो होतो तेव्हा आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो आणि इवन सेम टेबलवर बसलो होतो. लोक डिफरंट आहे, लोकेशन सेम आहे. आता इकडे डिनर करू आणि डिनर करून डायरेक्ट आता आपण निघू पुणेसाठी. आता माहीत नाही किती वाजेल, ऑलमोस्ट इथे 8:30 झाल्या. घरी पोचता 10:30, 11 वगैरे होऊ शकते. बट ओव्हरऑल हे जे 2 दिवस होते आणि इतके सारे भन्नाट प्लेसेस बघितले, त्यापैकी रायगड किल्ला आणि आजचा जो होता सिक्रेट वॉटरफॉल, तो पण एकदम भारी होता. सो आय होप तुम्हाला हे दोन्ही पण ब्लॉग्स खूप जास्त भारी वाटणार. तर ॲज ऑलवेज नेहमी असंच तुम्ही आपलं प्रेम बनवून ठेवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. टिल देन टेक केअर.